तुम्हाला 40च्या पुढे रनिंग पाहिजे. आता ह्या गिअरमध्ये तुम्ही डायरेक्ट ब्रेक करू शकता, पण ट्रेकिंग करत करत बरेच लोकांचा प्रश्न असतो कुठल्या पण गिअरमधून गाडी ब्रेक करू शकतो का, किंवा कुठल्या पण गिअरमधून आपण कुठल्या पण गिअरमध्ये गाडी टाकू शकतो का. ब्रेकिंग करण्याचे 3 प्रकार आहेत. म्हणजे हळूहळू गाडी स्लो होते आणि फर्स्ट आणि सेकंड गिअरमध्ये चालत आहात. तर नाईट ड्रायव्हिंगमध्ये आहे ना, फक्त आपल्याला लाईट्सवरती लक्ष द्यायचं आहे. हॉर्नचा वापर कमी होतो आणि लाईट्स ब्लिंक करणारे किंवा पाठीमागणं आपल्या ज्यांना पुढे जायचं आहे ते आपल्याला काय करतात, अप्पर डिप्पर देणार किंवा पास लाईट देणार. त्या लाईटला आपण लक्ष ठेवायचं. आपल्या मिरर्समध्ये, साईड मिरर्समध्ये किंवा वरच्या IRVMमध्ये आपल्याला चमकतं, म्हणजे ब्लिंक होतं लाईट. तर आपण पटकन साईड देऊन टाकायचं. आत्ता आपल्याला पुढे आहे ना U-टर्न घ्यायचं आहे. आता इथं राईटचा इंडिकेटर देऊन टाका. दिला. आता राईटने ठेवा. राईटने ठेवायचं. समोरनं पण गाड्या येत आहेत, समोरच्या गाड्यांवरती लक्ष ठेवा. आता हे समोर एक बस आलेली आहे. आपण आता सेकंडमध्ये क्लच दाबून फर्स्ट गिअर लावा. व्हेरी गुड. आता चेक करा परत राईटने कोण येते का. आपल्या दोन्ही साईड मिरर्सवर चेक करा आणि लांबनं राईटला घ्यायचं. स्पीड द्या. स्पीड देत राहा हळूहळू. मस्त स्पीड देत राहा. आता इथं आहे ना, टर्न झाल्या साईड मिरर्सवर लक्ष द्यायचं. पाठीमागनं गाड्या येत असतात. नाईट ड्रायव्हिंग आहे, खूप लक्ष ठेवायचं. बाईकवाले कुठून पण येतात. लेफ्टने ठेवा थोडंसं. क्लच दाबून सेकंड. फर्स्ट गिअरमध्ये जास्त वेळ चालायचा नाही. सेकंड गिअर लगेच टाकायचा. फर्स्ट गिअरमध्ये फक्त गाडी उचलण्यासाठी फर्स्ट गिअर वापरला जातो. ठीक आहे. वाढवा स्पीड. गाडीची स्पीड सांगा मला किती आहे. 30. आता थर्ड गिअर टाकायला लागेल तुम्हाला. लेफ्टने ठेवा. तुम्हाला स्पीड किती असते माहिती आहे का गिअरमध्ये, कोणत्या गिअरमध्ये किती स्पीड वापरायची सांगा बरं. फर्स्ट गिअरमध्ये 10च्या स्पीडला गाडी चालते. सेकंड गिअरमध्ये 20. येस. 30 अबाव जात असेल तर थर्ड गिअर टाकायचा आणि फोर्थ गिअरला 40 आणि फिफ्थ गिअरला 50 अबाव. ओके. जर तुम्ही फिफ्थ गिअरमध्ये चालत आहात तर समोर कोण अचानक आलं तर काय करणार. तर क्लच आणि ब्रेक प्रेस करायचं. जास्त स्पीडमध्ये असतो ना आपण फिफ्थ गिअरमध्ये, तेव्हा काय करायचं, हलका ब्रेक घ्यायचा, गाडीला स्लो करायचं. मग आपण एक गिअर कमी करू शकतो. चौथा गिअर लावा किंवा थर्ड गिअर लावा. मग तो समोरचा ऑब्जेक्ट काही असेल मग आपण गिअर कमी करून परत पुढे घेऊ शकतो. शक्यतो कोण असं म्हणजे रोड क्रॉस करत असेल तेव्हा जस्ट ब्रेक करून निघून जाऊ शकता पुढं. ब्रेकिंग करण्याचे 3 प्रकार आहेत. तुम्ही जास्त स्पीडमध्ये चौथ्या गिअरमध्ये तर हलका ब्रेक करून पटकन निघून जाऊ शकता. जर कोण उभं आहे, समोर गाडी आहे, ट्रॅफिक जाम झाली, पहिलं ब्रेक करायचं, नंतर क्लच दाबायचा. म्हणजे हळूहळू गाडी स्लो होते. फर्स्ट आणि सेकंड गिअरमध्ये चालत आहात तेव्हा तुम्हाला जर स्लो करायची मग तेव्हा गाडीची स्पीड किती असते फर्स्ट सेकंडमध्ये. 10-20. हां, 10-20च्या आत जेव्हा रनिंग येते गाडीची तेव्हा विथ क्लच ब्रेक करायचा. हे लक्षात ठेवा. आता बघा इथं काहीच विजिबिलिटी नाहीये. थोडंसं पास द्यायचं आपण. लेफ्टने ठेवा. परफेक्ट. चालत राहा. स्पीड द्या. आपण आता थर्ड गिअरमध्ये चालतोय. फोर्थ गिअर पण टाकू शकता. क्लच दाबा. फोर्थ गिअर. राईटने ठेवा. इथं 2 जण चालत चाललेले आहेत. वाढवत राहा स्पीड. आता इथं सिंगल रोड आहे आणि समोर जाऊन डबल रोड झालेला आहे. म्हणजे इथं आपल्याला 4 गिअर नाही चालणार. सेकंड लावा लागेल आणि आपल्याला लगेच इथं लेफ्टला जायचं. इंडिकेटर द्या. हे बघा इथं. आणि लगेच आहे ना ह्या भिंतीच्या लगेच राईटने ठेवायचं. साईडने असं सरळ करा गाडी. चालत राहा. लेफ्टने आहे ना, आपण लेफ्टला वळतोय, वळल्या लेफ्टला जायचं नाही. आपली राईट साईड पकडूनच जायचं. कारण जे आपल्या पाठीमागनं येणारे असतात ना ते आपल्या मागच असतात. म्हणजे ते लेफ्टलाच जाणार त्यांच्या साईडला. त्याच्यामुळे आपण आपली मोठी गाडी असल्यामुळे आपण राईट साईड पकडूनच जायचं. हळूहळू स्पीड वाढवा. रोड मोकळा आहे आणि टर्न पण आहे. आता समोरच्या U-टर्नला आपण आता कोणत्या गिअरमध्ये. फोर्थ गिअरमध्ये. आता तिथं सेकंड गिअर घ्यायला लागेल तुम्हाला. क्लच दाबून फिफ्थ लावा. न्यूट्रल करा. न्यूट्रल. राईट. पुढं. व्हेरी गुड. सोडा क्लच. आता मी आहे ना हे गिअर तुम्हाला मुद्दामून टाकायला लावलेले आहे. तिथं तुम्हाला सेकंडमध्ये येता येईल का. राईट इंडिकेटर. क्लच दाबा. न्यूट्रल करा. लेफ्ट आणि क्लच सोडा लगेच. राईटला इंडिकेटर दिलाय. राईटला टर्न करा पटकीन. व्हेरी गुड. मिरर चेक करायचं. टर्न करताना प्रॉपर मिरर चेक करा. मिररमध्ये कोणी येते का बघत राहायचं. सरळ झाली गाडी. स्पीड वाढवा. परफेक्ट. स्पीड देत राहा. आता पटापट पुढचे गिअर टाकून घ्या. वाढवा स्पीड.
पुढचा गिअर, मस्त, वाढवा स्पीड, राईटने ठेवा. आता इथं बघा उतार टाईप आहे, आपण चौथ्या गिअरमध्ये चाललोय. आता इथं सडनली कोण आलं ना, पहिलं ब्रेक लावायचा. काय हे बघा इथं पुढे गाड्या पण आलेल्या आहेत. पहिलं ब्रेक लावायचा, क्लच दाबला ना गाडीची स्पीड अजून वाढते. त्यामुळं आधी ब्रेक दाबायचा, नंतर क्लच दाबायचा. क्लच कधी दाबायचा, फर्स्ट आणि सेकंड गिअर मध्ये, आणि 10 आणि 20च्या आत रनिंग असेल तर क्लच आधी दाबायचा. ठीक आहे, स्पीड मध्ये असेल तर पहिलं ब्रेक दाबायचा, हे लक्षात ठेवा. आता इथं बघा परत इथं कच्चा रस्ता लागणार आहे, आपण चौथ्या गिअर मध्ये. आता आपण इथूनच हलका ब्रेक करून घ्यायचा, चौथ्या गिअरची स्पीड कमी होऊन जाईल. मग तिथं काय करायचं, डायरेक्ट सेकंड घेऊ शकता तुम्ही, 3rd to 2nd. हळूहळू क्लच सोडायचा, वाढवा स्पीड. कधी पण आहे ना, डायरेक्ट चौथ्यातून दुसऱ्यामध्ये येण्यासाठी पहिलं स्पीडला सेकंड गिअरच्या रनिंग मध्ये आणायचं, ब्रेकिंग करून. ठीक आहे, ब्रेकिंग करून गाडीला 40च्या आत 20 पर्यंत रनिंग आली तेव्हाच सेकंड गिअर टाकून क्लच सोडायचा. जर तुम्ही जास्त स्पीड मध्ये सेकंड गिअर टाकून जर क्लच सोडला तर गाडी एकदम जर्क होऊन जागेवर थांबते, हे लक्षात ठेवायचं. स्पीड देत राहा, हलका ब्रेक करा. इथं मोठा खड्डा आहे, हळूहळू जाऊ द्या. सेकंड मध्ये जाऊ शकते इथं गाडी, आणि पूर्ण क्लच सोडून द्यायचा, एक्सलेटर पण द्यायचा नाही. आपल्या गाडीला सेकंड गिअर मध्ये 15 to 20 रनिंग आरामात असते, त्यामुळं आपण एक्सलेटर पण नाही दिलं तरी चालत राहते गाडी. आता इथं थोडंसं चढ आहे, थोडंसं लेफ्टने एक्सलेटर द्या, लेफ्टने ठेवा गाडी, मागं पण गाड्या येतात ना. वाढवा स्पीड, लेफ्टने, थोडंसं लेफ्ट देत राहा स्पीड. आता 3rd गिअर टाकून द्या, क्लच दाबून लेफ्टने ठेवा, वाढवा स्पीड, देत राहा स्पीड. बरेच लोकांचा प्रश्न असतो, कुठल्या पण गिअर मधून गाडी ब्रेक करू शकतो का, किंवा कुठल्या पण गिअर मधून आपण कुठल्या पण गिअर मध्ये गाडी टाकू शकतो का. 5व्यातून सेकंड मध्ये येऊ शकता, 5व्यातून तुम्ही 3rd मध्ये जाऊ शकता, किंवा 4th मध्ये पण जाऊ शकता. पण त्या गिअर मध्ये ती स्पीड मेंटेन केली पाहिजे. म्हणजे तुम्ही आता 3ऱ्या गिअर मध्ये 4था गिअर टाका. आता ह्या 4थ्या गिअर मध्ये तुम्हाला 40च्या पुढे रनिंग पाहिजे. आता ह्या गिअर मध्ये तुम्ही डायरेक्ट ब्रेक करू शकता, पण ब्रेकिंग करत करत जेव्हा गाडीला व्हायब्रेशन मोड येतो त्या पॉइंटला तुम्हाला क्लच दाबायचं आहे. क्लच नाही दाबला तर गाडी झटके देऊन बंद पडते. हे समजून घ्यायचं. तुम्हाला समजतंय ना. म्हणजे तुम्हाला 4th गिअर मध्ये गाडीला ब्रेक करायचं आहे, डायरेक्ट ब्रेक करू शकता. जर थांबायचीच वेळ आहे तुम्ही कुठल्याही गिअर मध्ये उभी करू शकता गाडी. आता तुम्ही 4th मध्ये, इथं तुम्हाला डावीकडे थांबायचंय, तुम्ही हलका ब्रेक करायचा, ब्रेक करत गाडीला स्लो करायचं. स्लो जेव्हा होते गाडी तेव्हा क्लच दाबून ब्रेकिंग करून टाकायची. मग त्याच्यानंतर उभी झाल्याच्या नंतर न्यूट्रल करून हँड ब्रेक लावू शकता. लेफ्ट इंडिकेटर द्या, क्लच पूर्ण दाबा. आता आपण 4थ्या गिअर मध्ये, आता इथं आपण उभी करू गाडी. आता बघा 4थ्या गिअर मध्ये आम्ही इथं उभी करतोय, क्लच दाबून आपण ब्रेक केला, काही प्रॉब्लेम नाही झाला. म्हणजे कुठल्या पण गिअर मध्ये गाडीला ब्रेकिंग होऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता क्लच दाबून ब्रेक केलाय, न्यूट्रल करून टाका, हँड ब्रेक वरती करा, बटन न दाबता वर करायचं, खाली करा, परत डायरेक्ट वळा. यस, समजलं तुम्हाला. डन.